आहे. फर्स्ट शूटरच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. शुएब असेल, राऊंड विकेट गोलंदाजी करेल तो. आक्रमक असा फलंदाज स्ट्राईकवरती सज्ज होता. पहिला बॉल यावेळेला आखूड टप्प्याचा होता. बॅकफुटवरती जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा डिसिजन नो बॉल येतोय आणि पहिला चेंडू जो की अवांतर टाकला जातोय. अस्वेल मागच्या मॅचमध्ये देखील अवांतर धावेच्या माध्यमातून टीमचं खातं ओपन झालेलं होतं, अर्थात तो वाईड होता, परंतु यावेळेला मात्र नो बॉल टाकला जातोय. एक अवांतर धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल, खातं ओपन होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. हा चेंडू चांगला होता. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावा मिळणार नाहीये, रोखून ठेवलं इथे फलंदाजाला. अजून देखील धावसंख्या स्थिरावलेली, एक धाव आपल्याला पाहायला मिळते. इस बार शानदार गेंद थी. देखिए फुल टॉस गेंद को फुल टोल खेला और 4 रन बटोरे शोएब ने. मैंने शोएब की चर्चा की थी सर, और ये खिलाड़ी चमचमता खिलाड़ी है मंडनगढ़ के अंदर. अगर बात की जाए तो इस खिलाड़ी ने बहुत अपना नाम कमाया है. अगर बात की जाए फिर से एक बार देखिए शानदार स्ट्रोक, बैक टू बैक दूसरा चौका. मैंने चर्चा की थी और चर्च के ऊपर खड़ा उतर रहा है खिलाड़ी. शोएब मागच्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा हा मानकरी ठरलेला होता आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा अगदी मागच्या पर्वापासून सुरुवात करतोय की काय, असं समीकरण, असं चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. दरम्यान या ठिकाणी अपील जरूर झाली, परंतु 2 धावा मात्र इथे शोएबच्या खात्यावरती जोडल्या जातील. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 धावांवरती खेळतोय. 5 चेंडूंना तो सामोरा गेलाय. तर नॉन स्ट्राईक मार्कवरती सैफला देखील तुम्ही पाहणार. हा देखील तेवढाच आक्रमक फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. 10 धावा स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत. 2 चौकार देखील त्याच्यामध्ये सामील आहेत. आक्रमक अशी फलंदाजी, त्यांनी त्याचा इरादा स्पष्ट केलाय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. वो हौसला इस वक्त इस खिलाड़ी के अंदर कूट कूट कर भरा हुआ है. हालांकि लगातार 2 गेंदें उन्होंने सीमा रेखा के बाहर पहुंचाई थी, उसके बाद 2 रन मुकम्मल किए, यानी कि कुल मिलाकर 10 रन. फिलहाल यहाँ पर वो बैकफुट पर जाते हुए शानदार स्ट्रोक खेला. लगातार दूसरी गेंद के ऊपर भी डबल रन आया है, यानी कि इस समय रन संख्या आगे बढ़ती हुई 13 रन. अब 13 क्या होगा, यही सवाल हर किसी के जहन में होगा. सुहेल और फिर से एक बार शानदार स्ट्रोक शोएब. देखिए अगले जो दूसरे सीजन में बल्लेबाजी की और मैन ऑफ द सीरीज बने थे, इस साल वही से स्टार्ट किया और वही से ही खत्म करने वाले हैं लगता है, क्योंकि 17 रन बने हैं बिना किसी नुकसान के. पहली ओवर के अंदर महंगे साबित होने वाले गेंदबाज शोएब थे. शोएब के ऊपर लगातार आक्रामक हुए और इस ओवर के अंदर बात की जो 4 चौके लगाए हैं. देखिए शानदार बल्लेबाजी कर रहे शोएब. दूसरी ओवर के अंदर बात की जाए तो कमबैक करना पड़ेगा. खुद कैप्टन आ रहे गेंदबाजी मार्ग पर. मागण्या ठरला इथे या ठिकाणी. या षटकामध्ये गोलंदाज शोएबने मात्र खरपूस समाचार घेतला. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं. या ठिकाणी षटक क्रमांक पुढचं सुरू होत आहे. ओहो, याही वेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. व कहते ना बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं शोएबचा धुमधडाका आणि त्यानंतर सैफ देखील मागे राहत नाहीये. तो देखील इथे चौकाराचा वर्षाव करताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली आहे. दर बल्लेबाजी कर रहे हैं सही, एक अच्छे बल्लेबाज है. देखिए फिर से एक बार अच्छी, अगर बात की जाए सर तो ये जब ऑक्शन हुआ था उस ऑक्शन में ये दूसरा महंगा खिलाड़ी है सैफ, जिन्होंने लगभग 28,000 पॉइंट से ये खिलाड़ी बिका था और फहद शूटर्स की टीम में ये खिलाड़ी जाकर अब खेल रहा है. 28,000 पॉइंट्स सैफ के लिए मिले थे सर. दरम्यान या ठिकाणी बघा शोएब येतोय साहेब बरोबर, त्याच्याशी चर्चा करतोय, कानमंत्र देतोय आणि पुन्हा एकदा आपली जागा मात्र तो स्वीकारतोय. ओहो, यावेळेला स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न केला, पुढे सरसावले होते. चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला, कोणतीही चूक केली नाही आणि पहिला फलंदाज आता डकआउटच्या आश्रयाला परतलेला आहे. शोएब मात्र या ठिकाणी नाराज असेल, कारण त्याला माहिती होतं सैफ एक आक्रमक फलंदाज आहे, एक मोठी धावसंख्या तो सेट करू शकला असता, परंतु स्टेप आउट होऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र थोडासा अंगलट आला. फलंदाज माघारी परतलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करेल. परंतु टीमची जी धाव संख्या झाली आहे ती 21 या आकड्यावरती पहिला फलंदाज माघारी परतला. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी सुहेल नक्कीच म्हणता येईल सैफ आणि शोएब यांच्यामध्ये. अब विशाल आए हैं, उनकी जगह सबने सैफ की जगह सबने बल्लेबाज विशाल. ओहो, शानदार गेंद थी, गेंद ने काटा बदला था, गेंद सीधा कीपर के दस्तों में. देखिए इस गेंद को समझ नहीं पाई बल्लेबाज. अगर विशाल की बात की जाए तो दूसरी ओवर के अंदर गेंदबाज ने कमबैक किया. पहली ओवर के अंदर 18 बने थे, तो दूसरी ओवर के अंदर खुद कैप्टन, खुद आइकॉन आए गेंदबाजी मार्ग पर और रोक के रखा है, पकड़ के रखा है. अगली गेंद और शानदार गेंद थी, फिर से एक बार गेंद
डिक्लेरेशन एरिया की तरफ यहाँ लौट रही है, देखने वाली बात, अंपायर का इशारा आना बाकी है, 2 रन मिलेंगे। अंपायर डिसीजन विल बी लास्ट डिसीजन रहने वाला है। अंपायर का डिसीजन 2 रन है, 2 ओवर का खात्मा हो रहा है। 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 23। यावेळेला पंचाने मात्र डिसिजन पुन्हा एकदा बदललाय, चौकार या ठिकाणी मात्र करावे लागले तिथे टीमला देखील। और देखिए शानदार गेंद, लेकिन थोड़ा सा दिशा से भटकते हुए तीसरी ओवर के अंदर गेंदबाजी मार्ग पर हम देख रहे हैं। विघ्नेश गेंदबाजी मार्ग पर अपनी कोटी से पहली टीम की ओर से तीसरी ओवर लेकर राइट में राउंड विकेट के साथ गेंदबाजी कर रहा है। लगातार दूसरा वाइड, देखिए शोहेब आक्रामक नजर आ रहे हैं, लगातार अच्छा लय में नजर आ रहे, इनफॉर्म बल्लेबाज शोहेब कैसी बल्लेबाजी करेंगे देखने वाली बात। लेकिन गेंदबाज ने अभी तक 2 वाइड फेंकी है। देखिए आपको लगातार टप्पी के ऊपर गेंदबाजी करना बहुत जरूरी है। आप अच्छी गेंदबाजी करेंगे तब बल्लेबाज बैकफुट पे जा सकता है। अगर लगातार यहाँ पर एक्स्ट्रा रन खर्च करोगे तो खामियाजा भुगतना भी पड़ेगा सुहेल। यहाँ पर ये देखिए, ये बिल्कुल सटीक लाइट और लेंथ के साथ गेंदबाजी देखने को मिली। इसके पहले लगातार 2 वाइड गेंदें फेंकी थी, अच्छी यहाँ पर वापसी देखने को मिलती हुई गेंदबाज के द्वारा राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए। फिलहाल यहाँ पर लोअर फुल टॉस सामने वाले छोर की तरफ से खेलना चाहते थे फील्डर, वहां पर तैनात थे, रन नहीं मिलेंगे। अभी भी रन संख्या मात्र यहाँ पर रुकी हुई 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट। राउंड विकेट, फुल टॉस डिलीवरी और गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, और साथ ही साथ नो बॉल का भी इशारा आएगा। 5 रन मिलेंगे सुहेल, ये महंगा साबित हो सकता है गेंद। हालांकि खड़े खड़े यहाँ पर बड़े आसानी के साथ गेंद को खेला था सीमा रेखा के बाहर। अगर आगे जाकर खेलते तो शायद ये नो करार नहीं होता, लेकिन यहाँ पर एक ही जगह पर खड़े खड़े यहाँ पर गेंद को खेला था, जिसके कारण अंपायर के मन में कोई भी संदेह नहीं था इस गेंद को नो करार देने में। देखिए जरूर महंगे साबित हो रहे शोहेब, लगातार आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं। पहली 2 गेंदें वाइड थी, 2 गेंदें बिंदी थी, फिर तीसरी गेंद पर भी खराब गेंद थी, नो बॉल का इशारा। हाँ, इस बार भी मुझे लग रहा है नो बॉल का इशारा होगा। 9+4 कुल मिलाकर 5। शोहेब ऑन फायर मैदान के अंदर मैग्निफिसेंट बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए बल्लेबाज शोहेब ऑन फायर है। शोहेब की बात की जाए सर, 12 गेंदें 24 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। तीसरे ओवर का खेल प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर विघ्नेश, और विघ्नेश के ऊपर प्रहार, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। 37, लॉस ऑफ 1 विकेट आने वाले और 9 गेंदें हैं, यानी कि टारगेट सेट होता हुआ नजर आ रहा है। विघ्नेश की बात की जाए, कैप्टन ने भरोसा जरूर जताया था, लेकिन फिर से एक बार मुझे लग रहा है खराब गेंद, अंपायर का इशारा नो बॉल, बैक टू बैक नो बॉल्स फेंक रहे हैं। आप खराब गेंदबाजी करेंगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा बीच मैदान के अंदर। या ठिकाणी संवाद मैदानामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान देखील पाहायला मिळतोय। हा महत्त्वाचा असेल इथे, कारण गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न देखील आता कॅप्टन करताना आपण बघतोय मैदानामध्ये। परंतु या ठिकाणी फलंदाजी देखील तेवढीच विस्फोटक शोएब यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुहेल 13 बॉलमध्ये 25 धावा त्यांनी बनवलेत, तर विशाल मात्र 2 बॉलमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देण्यात यशस्वी ठरलाय। यावेळेला मात्र पंचांकडे अपील जरूर केलं, फलंदाज मात्र इथे माघारी परतेल। अजून एक विकेट मिळते, देर आयर दुरुस्त आयर विलंब से, किंतु सफलता यहाँ पर जरूर मिलती हुई, परंतु शोएबला रोकावं लागेल। अगला बल्लेबाज बावा स्ट्राइक पर नजर आएंगे। देखिए विकेट मिला है जरूर, विघ्नेश कमबैक करते हुए विकेट, और शोहेब बैक टू द पवेलियन जाने के बाद बावा आए हैं। देखिए फिर से एक बार दिशा से भटके हैं, दिशा से भटकेंगे तो पड़ेंगे फटके, ये क्रिकेट का समीकरण है। देखिए दोस्तों 39 शानदार गेंदबाजी विघ्नेश की कमबैक करते हुए नजर 39 पर रन संख्या रुके हुए, 1 विकेट का नुकसान हुआ है, 2 विकेट का नुकसान, जहां पर विघ्नेश अपनी आखिरी गेंद लेकर गेंदबाजी मार्ग पर राइट राउंड विकेट के साथ गेंदबाजी कर रहे हैं। शानदार स्ट्रोक खेला, 2 रन मिलेंगे। बावा ने अपना खाता खोला 2 रन के साथ, जहां पर 3 ओवर का खात्मा, 3 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 41, लॉस ऑफ 2 विकेट्स। अगर बात की जाए तो पूरे मिलाकर 12 गेंदें फेंकी गेंदबाज ने। जहां तक बात की जाए 2 ओवर हो सकते थे, लेकिन एक ही गेंदबाज ने 12 गेंदें फेंकी सर। 1 ओव्हर एक्स्ट्रा फेकलेला आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाने, अन्यथा 4 षटकं देखील इथे कंप्लीट झाली असती। मागडे गोलंदाजी,
मोस्तकीन मसूरकर आपणाला विनंती आहे कृपया आपण देखील व्यासपीठाकडे या. यावेळेला मात्र डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अपील जरूर केलं आणि इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र सफलता मिळालेली आहे इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. चांगला पलटवार केला जातोय परंतु फलंदाजांनी मात्र आपली कामगिरी ते चोख पद्धतीने पार पडले. 41 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये शोएबने देखील आपलं पाव शतक आतापर्यंत धावफलकावरती कंप्लीट केलंय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ज्यावेळेला सुहेल तुम्ही 25 किंवा 25 प्लस धावा बनवता त्यावेळेला नक्कीच ते एक मोठी कामगिरी एक मोठी अचिव्हमेंट म्हणून आपण सर्वजण पाहतो. यावेळेला मात्र चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजी ट्रॅकवरती. कौतुक करावं लागेल यावेळेला या बॉलरचं देखील. देखिए शानदार बल्लेबाजी की, लेकिन उसके बाद कमबैक अगर बात की जाए तो दूसरी ओवर के अंदर रिहान आए थे और रिहान ने कमबैक किया था. चौथी ओवर के अंदर भी आए हैं, कमबैक कर रहे लगातार. अच्छी फील्ड वहां पर 1 रन मिलेगा और थोड़ा सा खराब थ्रो, गेंद निकले शरीर की तरफ, रनआउट का मौका बन सकता है. शबलिंग हुई थी जरूर. देखिए थोड़ा सा कॉलिंग होना बहुत जरूरी है. जब आप फील्ड कर रहे हो फील्डिंग में आपका तालमेल होना बहुत जरूरी है फील्डरों के साथ. गेंदबाजी मार्ग पर रिहान चौथी ओवर के अंदर आए हैं, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. फिर से एक बार क्लीन बॉल, बल्लेबाज बैक टू द पवेलियन. शानदार गेंदबाजी कर रहे हैं, रफ्तार के साथ पेस के साथ गेंदबाजी कर रहे हैं. रिहान वेगावरती स्वार झालेले आपल्याला पाहायला मिळाले. वेगवान बॉल होता, फलंदाज बीट झाले, चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला आणि अजून एक सफलता मात्र मिळाली इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा रिहान सज्ज होतोय. यावेळेला लोअर फुल टॉच होता परंतु बॅटरला मात्र सूर सापडलेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन 22च्या रूपामध्ये मात्र इथे एक सिंगल धाव जरूर भेटेल. टीमची धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकत असताना पुन्हा एकदा यावेळेला फलंदाज पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. बीट झालेला आहे परंतु पुनश्च एकदा मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळाली फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. एका धावेच्या माध्यमातून निर्धारित 4 ओव्हरचा पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे आणि टीमची धावसंख्या मात्र झालेली आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा बनवल्या आहेत. विजयासाठी समीकरण असेल 24 बॉल आणि 48 धावांचा. म्हणजेच काय प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांचं आव्हान तुम्हाला घेऊन मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. सुहेल कशा पद्धतीने बघतोस या मॅचकडे? कारण आपण बघितलं की फलंदाजी करणारी टीम होती. पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलपासून धावांना सुरुवात केली. अर्थात पहिला नो बॉल टाकला होता. अवांतर धावेच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र शोएबने आज आक्रमक फलंदाजी केली. पाव शतक त्याने धावफलकावरती ठोकलेलं होतं आणि या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या मिस्टर शोएब यांच्या नावावरती आपण पाहिली आहे. देखिए शोएब चर्चे में रहने वाला खिलाड़ी है जरूर. उनके बैट से रन आना बहुत जरूरी थे और उन्होंने खड़ा उतरा अपने रन पर. अदनान मिरकर आपणाला विनंती असेल कृपया आपण देखील व्यासपीठाकडे संपर्क साधावा. अदनान मिरकर आपणाला नम्रतेची विनंती असेल. सर अब अगर बात की जाए तो एबी कारंजकर्स को ये मुकाबला जीतना है तो पहली गेंद से आपको आक्रामक होना बहुत जरूरी है. पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है. आप पार्टनरशिप बनाएंगे और इस अगर मैच को अगर तीसरी चौथी ओवर तक लेकर जाते हैं तो ये मुकाबला बन सकता है. आप इस मुकाबले को पकड़ सकते हैं. टारगेट जरूर बड़ा है लेकिन आप कोशिश करेंगे तो कोशिश आपकी सक्सेसफुल हो सकती है. इसके बाद होने वाला मुकाबला अगर बात की जाए सुफियान मोबाइल वर्सेस आर्यम वारिस, दोनों कैप्टन टॉस के लिए आना है. सुहेल बिल्कुल सही कहा आपने. आपको कोशिश करनी चाहिए. कोई भी लक्ष्य छोटा या बड़ा नहीं होता. हारे वही जो लड़े ने. वो कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है वो चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भर देता है. आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक तरफ शोएब मोबाइल, दूसरी तरफ आर्यम वारिस के कैप्टन मेरे साथ जुड़े हुए हैं. टॉस होगा और टॉस का बॉस कौन होता है देखने वाली बात. एक तरफ अदनान, दूसरी तरफ सुफियान, दोनों कैप्टन मेरे साथ जुड़े हुए हैं. मैच में भी टॉस होगा. सुफियान मोबाइल के कैप्टन ने कॉल किया है हेड एंड इट इज हेड. पहली बल्लेबाजी टॉस जीता है. टॉस जीतने के साथ अब क्या चॉइस करने वाले? बल्लेबाजी करने. वेट, पहली बल्लेबाजी करने वाले शोएब मोबाइल्स. अगर सुफियान मोबाइल्स की बात की जाए कैप्टन ने टॉस जीता. टॉस जीतने के साथ पहले बल्लेबाजी है. अब अगर बात की जाए आर्यम वॉरियर्स की तो आर्यम वॉरियर्स के साथ भी अच्छे गेंदबाज है. किस गेंदबाज के ऊपर आप ज्यादा रन बनाने के लिए देखने वाले, किसके ऊपर नजर रहेगी आपके? अभी सभी गेंदबाज अच्छे हैं उनके, तीनों गेंदबाज अच्छे, तो हो सके जितने रन होंगे उतने बनाएंगे. हर गेंदबाज पर टारगेट करेंगे. आप 4 ओवर का मुकाबला है. 4 ओवर के मुकाबले में कितना टारगेट सेट कर सकते हैं? एक 30
30-40 तक। 30-40 तक। ऑल द बेस्ट मैच के लिए। आपने टॉस हारा है, टॉस हारने के साथ आपको गेंदबाजी करनी है, किस तरह आप रोकेंगे बल्लेबाजों को? इंशाल्लाह 30 के अंदर रुकने की कोशिश करेंगे। 30 रन के अंदर रोकने की कोशिश करेंगे। सुफियान मोबाइल के कैप्टन ने बताया कि हम 30 या 40 रन बन सकते हैं। आर्यम वॉरियर्स के पास अच्छे गेंदबाज है। किस बल्लेबाज के ऊपर आपकी नजरें रहेगी? कौन बल्लेबाज सुफियान मोबाइल के अंदर है और रन बना सकता है? सुफियान भाई के ऊपर नजर रहेगी। इंशाल्लाह पहले ओवर में उनका विकेट निकालने की कोशिश करेंगे। आपकी टीम में कौन सा गेंदबाज है जो सुफियान का विकेट ले सकता है? किसके ऊपर नजर रहेगी? इंशाल्लाह नईम के ऊपर। मैच के लिए ऑल द बेस्ट। चलते मैच की तरफ, जहां पर कॉमेंटेटर मेरे साथ क्षीरसागर सर है। बशीरभाई मसूरकर हे देखील व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम। हमारी महफिल में मेहमान बड़े उम्मीद से आते हैं, हमारे महफिल में मेहमान बड़े उम्मीद से आते हैं, स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं। तहे दिल से वेलकम तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत मैं सागर यहाँ पर करता हूँ। फिलहाल यहाँ पर मैदान की तरफ चलेंगे जहाँ पर 48 रनों का टारगेट होगा, वो भी मात्र 24 डिलीवरीज में। क्या यहाँ पर लक्ष्य का सही तरह से पीछा कर पाएंगे, सक्सेसफुली यहाँ पर पीछा कर पाएंगे? लेकिन इसी के साथ जड़ों में डालने का प्रयास किया था, न आव देखा न ताव देखा, गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर फेंका, वो भी 4 रन के लिए। क्या लाजवाब बल्लेबाजी। आदरणीय सईद पेडेकर साहेब, आपल्याला देखील विनंती आहे, कृपया आपण देखील व्यासपीठावरती यावं। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। फ्रेंड्स ग्रुप मंडणगड ऑर्गनाइज बोरीचा माळ प्रीमियर लीग पर्व 3 ही मानाची बहुचर्चित बहुप्रतीक्षित स्पर्धा पर्व 2 आपण अर्थातच यशस्वीरित्या संपन्न होताना पाहिलेली होती आणि त्यानंतर तिसऱ्या पर्वामध्ये आलोय। यावेळेला देखील पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना स्कोअरबोर्डवरती रिहान आणि नितेश ही जोडगोळी आक्रमक सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळते। अर्थात खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल शोएब, ज्याने फलंदाजीमध्ये कमाल केली होती, पाव शतक त्याने धावफलकावरती ठोकलं होतं आणि तो शोएब आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पाहायला मिळतोय। राऊंड विकेट, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल खेळून काढला जातोय, चेंडू चाललाय पुन्हा एकदा रियानच्या बॅटमधून चौकारासाठी नो बॉलचा इशारा येतोय रेफरी यांचा। एकंदरीत 5 धावा इथे मिळतील। रियान जबरदस्त इनफॉर्म अशी फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाजी देखील सुहेल रियानने चांगली केली होती आणि त्याच पद्धतीने फलंदाजीमध्ये देखील तो कमाल करतोय। ऑलराउंडर खिलाड़ी है, इस खिलाड़ी के ऊपर भी नजर रहेगी, खुद कैप्टन है। ओहो शानदार गेंद इस बार, लेकिन गेंद का बल्ला ऊपरी सा लगता हुआ डिक्लेरेशन एरिया की तरफ गेंद ट्रैवल हुई। रन संख्या कुल मिलाकर अगर बात की 13 रन बने बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत है, शोएब थोड़ी सी महंगी साबित हो रही, जरूर देखने वाली बात। अगली गेंद, ओह शानदार स्ट्रोक, कमाल है। नो लुक शॉट खेला, गेंद सीमा रेखा की तरफ, 4 रन के लिए मैग्निफिसेंट स्ट्रोक। मिलेगी 4 तो होगा बेटा पार, सीमा रेखा पार चौकार। रन संख्या कुल मिलाकर 17। देखिए चेस करने वाली टीम उतरी और रिहान के वजह से लगातार रन देकर रहे हैं, खुद कैप्टन है। ओहो फिर से एक बार शानदार स्ट्रोक, बैक टू बैक। बुक को भी शॉट खेला है, 21। एक विकेट का नुकसान जरूर नहीं हुआ है। देखिए पार्टनरशिप बनप रही है सर। नक्कीच या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये मात्र इथे धावांचा पाऊस पडलेला आपण पाहिलेला आहे। 21 धावा स्कोअरबोर्डवरती इथे कंप्लीट झालेल्या आहेत। रियानचं मात्र खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या 21 धावांमध्ये म्हणावं लागेल। प्रत्येक बॉलवरती त्याने घणाघात केला, चौकारासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला। आता रियानला मात्र इथे रोखणं गरजेचं असेल। 48 धावा सुहेल वाटलं एक मोठं आव्हान असेल, परंतु ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली रियाननी, अर्थात हे आव्हान देखील आता छोटं वाटायला लागलंय। जरूर शानदार बल्लेबाजी की पहली ओवर के अंदर अपने तरफ इस मुकाबले को पूरी तरह से मोड़ आए। देखे अगर बात की जाए गेंदबाजी की मार्ग पर विशाल आ रहे हैं, विशाल ने बल्लेबाजी में कुछ ज्यादा अपना आक्रामक दिखाया नहीं, लेकिन गेंदबाजी में करना होगा। ओहो इस बार शानदार गेंद थी, गेंद जाकर शरीर पर टकराई, गेंद डिक्लेरेशन एरिया की तरफ ट्रैवल हो रही है। डेली बिल्ड होता हुआ यानी कि बिंदी गेंद आ रही है। पहली गेंद पर शुरुआत अच्छी है, आक्रामक शुरुआत की है, पहली गेंद पर बिंदी गेंद फेंकी है। यहाँ पर अगली गेंद विशाल के फुल टॉस गेंद खेली, उसको डिक्लेरेशन एरिया की तरफ देखिए फेंका 1 रन के लिए 22। सेंसिबल क्रिकेट खेलना पड़ेगा आपको। रन संख्या पहली ओवर के अंदर 21, दूसरी ओवर के अंदर आपको सेंसिबल क्रिकेट खेलना पड़ेगा। पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है। आप पार्टनरशिप बनाएंगे तो इस मुकाबले में लगातार बरकरार रह सकते हैं। ओहो फील्डिंग अच्छी है, देखिए बिंदी गिरा, लेकिन खराब थ्रो, और थ्रो के 2 रन मिलेंगे सर। ये आप गलती करेंगे तो गलती का आपको सुधार करने का मौका नहीं मिलेगा। नक्कीच भगवान जब भी देता है चप्पर फाड़ के देता है।
खरं तर या ठिकाणी धाव मिळाली नसते, परंतु थोडीशी मिसफील्ड झाली, ओव्हर थ्रो खराब होता आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या देखील जात आहेत. टीमची धावसंख्या 24, 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 24 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. अर्ध यश तर मिळालंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल याही वेळेला चाललाय सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. 28 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. 48 धावांचं विजय लक्ष्य इथं सेट केलंय. चांगली फलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी रियान यांच्या माध्यमातून आणि त्याला तेवढीच चांगली साथ देखील नितेश यांनी आतापर्यंत दिलेली आहे. नितेश 7 धावांवरती खेळतात. आखूड टप्प्याचा बॉल, नोचा इशारा येतोय आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोनमध्ये देखील बॉल गेलेला आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा इथे स्कोअर बोर्डवरती जोडल्या जाते. टीमची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. बिनबादची चांगली सुरुवात. गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप 13 लॉस ऑफ 0 विकेट. या ठिकाणी 2 धावांसाठी चेंडू गेलेला होता डिक्लेअर झोनमध्ये आणि त्याचबरोबर नोची देखील 1 धाव काउंट केली जाईल. एकंदरीत 3 धावा स्कोअर बोर्डवरती जोडल्या जात आहेत. 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. यावेळेला मात्र शफल होण्याचा प्रयत्न केला. रेफरी यांचा इशारा वाईडचा येतो. एक अवांतर धाव आणि त्याचबरोबर बाईटच्या स्वरूपामध्ये देखील 1 धाव भेटेल. 1+1 = 2. 2 धावा मात्र इथे स्कोअर बोर्डवरती जोडल्या जात असताना 48 धावांचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 या आकड्यावरती पोहोचले. आतापर्यंत मात्र आपण जर बघितलं तर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चाललाय. पंचांचा मात्र इशारा येतोय नोचा. पुनश्च एकदा एक अवांतर धाव आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोनमध्ये देखील बॉल गेलेला होता. 1+1 = 2. 2 धावा मात्र इथे मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावरती. विजयासाठी गरज आहे ती 13 धावांची. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा राऊंड विकेट. लेफ्ट हँडेड गोलंदाज धाव घ्यायची आहे. धावचीची संधी असेल. अपील जरूर झालं इथे आणि फलंदाजाला मात्र माघार परतावं लागेल. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र इथे मिळाली. गोलंदाजी करणाऱ्या टीमला मोठा झटका इथे बसला. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंतच्या या स्पर्धेतले एक सर्वोत्तम पार्टनरशिप 35 धावांची आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी. परंतु अजून देखील रियान आहे. नितेश बाद झाला. 10 धावा त्यांनी बनवल्या. 7 बॉलला तो सामोरा गेला आणि आता जर पाहिलं तर अजून देखील 13 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी इथे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. फुल टॉस बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. डेड बॉलचा इशारा येतोय रेफरी यांचा. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. दरम्यान यावेळेला पुढे सरसावत चांगला फटका खेळलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय टीमची धावसंख्या आता पोहोचली 37 या आकड्यावरती. षटक देखील इथं संपलेला आहे. 37 धावा 48 धावांचं विजय लक्ष्य इथं सेट केलेलं आहे. 11 धावांची गरज आहे अजून देखील सामना जिंकण्यासाठी. नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी देखील अवॉर्ड असेल. अर्थात पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये सोएबच्या खेळाकडे देखील लक्ष असेल. ओहो यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉल खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला परंतु सिंगल धाव तर रोखू शकलेले नाही आहेत आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकेल. धावा झालेल्या आहेत 38. अजून देखील विजयासाठी गरज आहे ती 10 धावांची. विजय अर्थात दृष्टीपथामध्ये आलेला आहे परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र इतर रियानची विकेट घ्यावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. नो बॉल आहे. 1+1 पुन्हा एकदा 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलकावरती जोडल्या जातील. इथे आपण जर बघितलं तर अवांतर धावांचा वर्षाव सुरू झालेला आहे. ज्या पद्धतीने रियानच्या बॅटमध्ये इथे धावांचा पाऊस पडतोय त्याचबरोबर शुएल इथे अतिरिक्त धावांचा देखील पाऊस पडतोय आणि त्यामुळे धावसंख्या आता वेगाने पुढे सरकलेली आहे. हा बॉल चांगला टाकलाय. चांगलं कमबॅक केलंय. आखूड टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटर मात्र बीट झाले. धाव मात्र मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या मात्र 40 या आकड्यावरती. 8 धावांची गरज आहे. 48 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे. अर्थात या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. धाव घ्यायच्या. नो बॉलचा इशारा जरूर झाला परंतु इथे विकेटचं देखील पतन होईल.
एक धाव जरूर मिळाली, परंतु त्याच्यासाठी एक विकेट देखील गमवावी लागली आहे. गड आला पण सिंह गेला असं काहीसं चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बाहुबली आक्रमक असा फलंदाज होता, तो मात्र बाद झाला. इथे टीमची धाव संख्या मात्र तुम्ही पाहताय 41, 41 रन. 41 धावा सुयेल आतापर्यंत झालेल्या आहेत. केवळ 7 धावा पाहिजेत आणि अशा वेळेला मात्र ज्या वेळेला तुम्ही अशी विकेट गमवतात धावचीच्या स्वरूपामध्ये, त्यावेळेला नक्कीच तुमच्या टीमसाठी कदाचित पुढे जाऊन ते डोईजड देखील ठरू शकेल. सेंसिबल क्रिकेट खेलना बहुत जरूरी. 7 रन की जरूरत है. सिंगल डबल के साथ खेलेंगे इस मुकाबले को आप जीत सकते हैं. देखिए इस बार रनआउट का फिर से एक बार ये आप गलती कर रहे हैं, गलती का सुधार करना बहुत जरूरी है. देखिए आप छोटी छोटी गलती करेंगे तो ये आपको आखिरी में जाकर इस मुकाबले को आप गवा भी सकते हैं. जहां तक बात की जाए 42 रन बने हैं. आप बनाने खुद अगर बात की जाए तो लगभग 6 रनों की जरूरत है. गेंदबाजी मार्ग पर बावा शानदार गेंदबाजी कर रहे हैं. अगर बात करें तीसरी ओवर के अंदर 3 गेंदें फेंकी है, 3 गेंदें आना बाकी है, यानी 6 रनों का समीकरण. बावा राइट आर्म राउंड विकेट. अगली गेंद शानदार गेंद. रनआउट का मौका बन सकता है फिर से एक बार. देखिए थोड़ी सी मिसफील्ड देख रहे हैं. लगातार आप मिसफील्ड कर रहे हैं, रनआउट का मौका बन रहा है, उसको आपको लगातार कन्वर्ट करना है रनआउट के रूप में. नक्कीच या ठिकाणी समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण रिहान जो बराच वेळ नॉन स्ट्राईकवरती होता त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं. शोएबने सिंगल धाव घेतली, आपल्या सहकारी काढू रिहानला स्ट्राईकवरती आणलंय. त्याच्याकडे पोटेन्शियलची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा बॉल, याही बॉलवरती खरपूस समाचार घेतलाय. नो बॉलचा इशारा आलाय आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. आणि दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे चौकार आलाय की 2 धावा आलेत. नेमके किती धावा मिळत आहेत इथे याच्यावरती हा सामना जिंकलाय की काय ते अवलंबून असेल. किती धावा झाल्या? 47 का रे? तर यावेळेला मात्र सिंगल धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेने बॉल खेळून काढला जातोय. एक धाव जरूर पूर्ण केली आणि त्याचबरोबर इथे सामना जिंकलाय. फलंदाजी करणाऱ्या टीमने टाळ्यांचा वर्षाव होतोय, कौतुक होतंय रियानचं देखील. आदरणीय बशीरबाई मुख्य व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया. मी फ्रेंड्स ग्रुप मंडनगड ऑर्गनायझर टीमला विनंती करतोय आदरणीय बशीरबाई यांना आपण सन्मानित करावं. अखलाकबाई यांच्या शुभ हस्ते आदरणीय बशीरबाई यांचा आपण यथोचित गौरव सन्मान करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर वेलकम, सुस्वागतम. आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्थातच या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे देखील जाणार आहोत. जो पहिला सामना झालेला होता लिसा 11 आणि त्याचबरोबर AB कारविनकर या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरलाय. त्याचबरोबर नुकताच जो सामना संपलेला होता शहद फायटर्स आणि त्याचबरोबर अय्याज 11 या मॅचमध्ये देखील कोणता